पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे आहे माझे घरी
पंढरीचे वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायन हरणसी मुखी नाम नाम विठवाचे
नविवाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करण उपवासे गायन हरणीचे मुखी नाम रुक्मिणीं प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं नृपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा गुरु प्रथमं बाबाजी सद्गुरुदास तुका कलावद्य ज्योतिरार्तावतारं कलांकांकते ज्योतिकामोदय वक्त्रं कलाणेश्वरापरोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्तिविदार सोपानदेवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रयगणी तिवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संतांचे माथा काही माझीवाणी मारून संतांचे जय बुलिया माझीवाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दिव्य गायगळ मस्तक ही पायावरी या वरकरी संतांचा पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कणकरी तीर्थ व्रत एकादशी करीण उपवासी गायन अहरणीसी मुखीणा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याचा सेवेकरिता निवडलेला अभंग देहनिवासी वैराग्य रागरसिक ज्ञानेश प्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबायांचा 3 चरणांचा अभंग आहे। या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या घराण्यामध्ये असणारी दिव्य परंपरा सांगत आहेत। विडल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा। तो परिहार म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत शिरोमणी सावता महाराज, संत शिरोमणी नामदेवराय यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने म्हणा, पुण्यतिथीच्या निमित्ताने म्हणा, गेली अनेक वर्ष हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह उज्जैनगिरी महाराज, सद्गुरु भीमदास बाबा म्हणा, वारकरी शिक्षण संस्थेचे जनक सद्गुरु महाराज आदी करून संतांची मांदियाळी भगवान परमात्मा संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह। आणि या सप्ताहामध्ये आजची 4थ्या दिवसाची माझ्याकडे आलेली सेवा विढाल। तसं मी कालच आलोय आणि मला वाटतं 2-3 दिवसांनी सेवा किंवा काहीतरी सगळे मंडळी खालून महाराजांना म्हणत होतो थांबा 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 महाराज करतील म्हणत, तर महाराज एकदम नाव महाराजांनी सांगितलं। त्याच्याकरता आपल्यात महाराज एक असा आहे बघा, एक म्हण आहे, सुवासिनीने कुंकवाला नाही म्हणू नये,
आणि कीर्तनकाराने कीर्तनाला नाही म्हणू नये. तर आदरणीय महाराजांच्या आज्ञेनुसार आजची सेवा, आजची हरिदिनी एकादशी आहे. एकादशीचा पर्वकाळ आहे आणि एकादशीच्या दिवशी आजची सेवा. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला नियम, भगवान परमात्म्याच्या देवाच्या विषयीचा असणारा नियम खूप विशेष नियम आहे. सगळे संतांचे मांदिळे आपण पाहू जर गेलो तर संतांची भगवान परमात्म्याची होती अतूट निष्ठा आहे. एवढी निष्ठा आहे असा त्यांच्या जीवनामध्ये नियम आहे. नामदेवांचे प्रमाण बघा, बरीच प्रमाण तुम्हाला सापडतील. नामदेव म्हणतात, देह जावा त्वा राहू पांडुरंगी दृढबाहू चरण सोडी सर्वता अण तुझी पंढरीनाथा. नामदेवांचे भगवान परमात्म्याचे होते असणारी निष्ठा म्हणा, नियम म्हणा. त्याच पद्धतीनं संत वाणुदास महाराज जे शांतिवृम नाथ बाबांच्या परंपरेतले आहेत, नाथ बाबांचे आजोबा, ते काय म्हणतात, जरी ही आकाशावर पडो पाहे ब्रह्मगुळ भंगा जाय वडवा नळ त्रिभुवन खाय तरी मी तुझीच वाट पाहे गा. काही जरी झालं तर भगवान परमात्म्याच्या देवापासून मी दूर होणार नाही, अशी संतांची आतुष अशी निष्ठा आहे. विढल विढल संतांची भगवान परमात्म्यावर असणारी ही निष्ठा सेवा आहे. त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबरायांची सेवा 8 पिढ्यांपासून ही सेवा चालत आली आहे. भगवान परमात्म्याची सेवा तुकोबरायांच्या घरामध्ये सगळेजण, तुकोबरायांचा आजोबा पंजोबा सगळेजण भगवान परमात्म्याची सेवा करतात. सेवा करत असताना अनेक मंडळी सेवा करत असताना काहीतरी भगवान परमात्म्याला मागतात. मनामध्ये काहीतरी देवाकडे मागावे अशी मनीषा असते, इच्छा असते देवाकडे मागण्याची. पण तुकोबरायांच्या घरामध्ये वारी करत असताना, भगवान परमात्म्याची सेवा करत असताना, सेवा 2 प्रकारच्या सांगतात, एक स्वार्थी आणि निस्वार्थी. स्वार्थी सेवामध्ये आपल्याला काहीतरी पाहिजे, काहीतरी हवं आहे असं मनामध्ये इच्छा धरून माणूस सेवा करत असतो. निस्वार्थी सेवा त्याला म्हणतात की मनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा नाही, फक्त आणि फक्त सेवा म्हणजे सेवा. तुकोबरायांच्या घराण्यामध्ये अशी सेवा चालली. एकदा असं सांग, तुकोबरायांचे वडील बोलव आणि आई कनकाई पंढरपूरला आलेले. पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान झालं, प्रदक्षिणा झाली आणि त्यानंतर दर्शनला गेले. दर्शनला गेल्याच्या नंतर अगोदर बोलवांचं दर्शन झालं. दर्शन झाल्याच्या नंतर 5-10 मिनिटं काहीतरी कनकाईंना बाहेर यायला वेळ लागला. त्यावेळेस बोलवांना संशय आला, म्हटले का वेळ लागला असेल, माझ्या मागे तर होती 2-3 माणसाच्या नंतर, एवढा का वेळ लागला असेल बरं. असं बोलवाणी विचार करा. बाहेर आल्याच्या नंतर विचारलं, आणि एवढा का वेळ लागला. कनकाईने सांगितलं, म्हटले देवाबरोबर बोलतो बरं. मग म्हटले, अरे देवाकडे काही मागितलं तर नाहीच ना. कनकाई म्हटले, तू मागितलं. असं कसं काय मागितलं. कुरेकर बाबा म्हणतात, तो मागा मागा असं म्हणत होता, मग मी काय मुके का असं म्हटल्या. कनकाई काय म्हटल्या, देव म्हटलं काहीतरी मागा. बोलवा काही मागत नाही, देवाला माहित होतं, पांडुरंगाला माहित होतं. म्हणून कनकाईला परमात्मा म्हणाले, काहीतरी मागा, तुम्ही काहीतरी मागा. मागा म्हटल्याच्या नंतर मी मागितलं. म्हटले मी काही मुकी नाही न मागायला. त्यांनी मागा म्हटल्याच्या नंतर मग मी मागितलं. ठीक आहे म्हटले, काय मागितलंस. आपल्याला अपत्य नाही देवा, अपत्य माझ्या पदरात फक्त अपत्य पडू दे, बाकी कशाची इच्छा नाही, मला एक मुलगा हवा असं मी मागितलंय. त्यावेळेस बरोबर म्हणतात की काय तू बरोबर केलं नाहीस, बरोबर नाही. असंच देवाकडे जा. मुलगा द्यायचा असेल ना तर तो तुझी सेवा करणारा, संतांची सेवा करणारा मुलगाच मला हवा असं माग. विडाल विडाल त्यानंतर कनकाई गेले. पुढचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे, आईचा पुत्र देई हुंडा त्याचा तेही लौकी झेंडा. असा मुलगा हवा, तुमची सेवा करणारा, सगळ्यांना हवा असा वाटणारा मुलगा मला द्या. आजची काही मागणी परत सेवा नाही बरं का. तुम्ही सांगतो का विषय आपला काय सुरू आहे, तुम्ही म्हणाल नाही मागणी परत सेवा चालू की नाही. आपला विषय हा सुरू आहे की सेवा केली, निस्वार्थी सेवा केली, कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ त्याच्यामध्ये नाही.
जसं कबीरदास महाराज म्हणतात ना, पहिला मंडळ 1 मिनिट पुढे सरका पाठीमागे जा. म्हणताना काही कर्ज म्हणून कीर्तनाच्या अगोदर थोडस 5 मिनिट अगोदर येत जावा, नाही का. आपल्याकडे महाराजांची सवय लागली, माणसं असं करतात की चाल मानारा तासभर म्हणून चाल मानाऱ्यांचं सगळं तुमचं व्यवस्थित कार्यक्रम होऊ द्या, मग नंतर आम्ही येतो. काय तुमचं तर मला आम्हाला काही माहित नाही, अशी पद्धत आहे. असं अगोदर जर आला तर तुम्हाला व्यवस्थित जागा बघून बसता येईल, व्यवस्थित जागा सगळी जागा व्यवस्थित, तरी सुद्धा डिस्टर्ब होणार नाही सगळ्यांना. तर चल, आपला विषय काय चालला होता? काय चाललं होतं तुम्हाला? कीर्तन. हा, कीर्तनच चालू होतं, पण विषय काय सुरू होता हे महत्वाचा. विषय हा सुरू होता की साधुसंतांनी भगवान परमात्म्याची सेवा केली, निस्वार्थीपणे सेवा केली. जगद्गुरु तुकोबा यांच्या घरामध्ये देखील परमात्म्याची सेवा सुरू होती, देवाची सेवा सुरू होती. काही साधक मंडळी गेले आणि त्यांनी तुकोबरायांना प्रश्न केले की महाराज, तुमच्या घराण्यामध्ये सेवा काहीतरी आहे, तुमच्या घरातली परंपरा पद्धती कशी आहे, असं तुकोबरायांना प्रश्न केले. त्याचं उत्तर तुकोबराय देतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. सेवा करताय, मग तुमच्या घरामध्ये कशी सेवा आहे, काय परंपरा आहे म्हटल्यानंतर तुकोबराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कर्ण करी तीर्थ देवावन माझ्या घरी म्हटले. पंढरपूरची वारी, पंढरीची वारी, आणि ते पंढरीची वारी असल्या कारणानं म्हटले मी काही दुसरं कोणतं तीर्थव्रत करे नाही. आमच्या घराण्यामध्ये कोणती तर पंढरीची वारी चालू आहे. पंढरपूरची वारी शिवाय तुकोबराय एकटेच राहील, तरी पिढ्यानपिढ्या तुकाराम महाराजांच्या घरामध्ये पंढरपूरची भगवान पंढरीची परमात्म्याची वारी चालू आहे. वारी म्हणजे काय हो? वारी म्हणजे एरझार, परिवार एरझार म्हणा किंवा संपवणं, अशा पद्धतीचे अर्थ तुम्ही. एरझार म्हणजे आळंदी पंढरपूरला जाणं, किंवा तुम्ही काय करता, बलवडी ते सांगोलकर वस्ती माऊली नगर ते पंढरपूर, परत तिकडे जाऊन इकडे येता का, तिकडे जाता
नाही, तिकडे जाऊन परत येतात इरजार, त्याला काय म्हणतात वारी. आळंदी पंढरपूरला जाणं येणं त्याला काय म्हणतात वारी. वारी संपवणं, ती जन्मवरणाची इरझार आहे, ते इरझार संपवणं त्याला म्हणतात वारी. अशा पद्धतीने तुकोबारायांच्या घरामध्ये वारी चालू आहे. भगवान पंढरीशी परमात्म्याची वारी चालू आहे. तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी, फक्त मी पंढरीची वारी करतो, इतरत्र दुसरी कोणती वारी करत नाही. काही माणसं आहेत वाऱ्या करतात, पंढरपूरची वारी करतात, दुसरीकडची वारी करतात. कुठली वारी? मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी म्हणजे बरेच सगळीकडं कसं असतं बघा. काही माणसं म्हणतात आमच्याकडे कसं, काही माणसं असतात कीर्तन चालू इकडेच आहे, तुमच्याकडे बोलायला काही आम्ही कीर्तनकार आणला होता गावाकडे, मार्गांना माहिती. तो काय म्हणायचा माहितीये का, की सप्त्याचा पण अध्यक्ष असतो आणि तमाशा मंडळाचा त्याचा पण अध्यक्ष असतो म्हणतात. दोन्ही आपल्याकडे असतं, इकडं पण तिकडं पण. ते असलं की तिकडं, हे असलं की इकडं. त्याला म्हणलं मला असं कसं करता, नाही म्हणजे सगळं चालतं आमच्याकडं. नाही, त्याला एक निष्ठता म्हणत नाही. वारी इकडचे तिकडचे करू नये. काही जण वारी म्हणतात महाराज आमची पंढरपूरची वारी आहे आणि मल्हारीची पण वारी असं म्हणतात. पण तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तसं नाही, फक्त आणि फक्त पंढरीची वारी आहे. पंढरीची वारी का करावी? पंढरीची वारी करण्याचं कारण काय? तर पंढरी एक असं क्षेत्र आहे, पंढरीसारखं क्षेत्र अन्यत्र कुठेही नाही. का नाही? तर तुकाराम महाराजच्या भाषेत सांगायचं जर झालं तर तुकोबाराय बोलतात की वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या तुया. उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिली. महाराज म्हणतात की उदंड पाहिलं, मी सगळं पाहिलं. उदंड ऐकलं, काय क्षेत्राच्या बाबतीत उदंड ऐकलं आणि उदंड अनेक तीर्थक्षेत्र आहेत त्यांचं वर्णन देखील केलं. पण काय महाराज, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देवकोटे. अशा पद्धतीने चंद्रभागा नदी आहे. असं सगळेजण संत जन आहेत, असं भगवान परमात्मा विटेवरती असणार कुठे? असा देव कुठेच नाही. विडाला विडाला भगवान परमात्मा विटेवरती उभा असं असणारा देव दुसरीकडे कुठे नाही. साधा विचारायचे असताना तुम्ही सगळ्या तीर्थक्षेत्राला जा, गेले असताना अनेक जण तीर्थयात्रा करता फिरता. आम्ही पण फिरतो, सगळे दैवत आपण पाहतो. पण पाहत असताना तिथे तुम्हाला असं झाले का देवाच्या जवळ गेला आणि देवाच्या पायावरती डोकं आपटलं ठेवलं, असं कुठं पाहिलंय का? शक्यतो नाहीच. साधा एखादा गाव वगैरे, पण पुराणे जी जुने जे आहेत क्षेत्र जे आहेत जुने, तिथं गेल्यानंतर लांबूनच हात जोडायचा, असा हात जोडायचं लांबून जायचं, पुढे निघायचं. अशी पद्धत देवाजवळ जाऊन दर्शन देवाचं. बरेच जण म्हणतात बघा, म्हणून पांडुरंगाला आलेले मंडळी 2-2, 3-3 दिवस दर्शनाच्या वारीमध्ये लागतात. 3-3 दिवस दुसरीकडे आहे, पण असं भगवान परमात्माचं दर्शन देवाचं दर्शन नाही. म्हणून महाराज म्हणतात ऐशी चंद्रभागा ऐसा विटेवर देवकोटे. असं विटेवरती उभा असणारा परमात्मा कुठे आहे का? हो नाही. विडाला विडाला वारी का करतात महाराज? तर पंढरपुरामध्ये या साक्षात भूमीवरती वैकुंठ, काय साक्षात भूमिकुंठ पंढरपूर म्हणतात. भूमीवरती असणार वैकुंठ. अधिक अक्षराने एका म्हणजे काय, वैकुंठ देवाचं वैकुंठ आहे आणि त्या वैकुंठाच्या पुढे एक अक्षर येत आहे भू वैकुंठ. भू म्हणजे
भूमी वैकुंठ म्हणजे वैकुंठ, भूमीवरती असणारं साक्षात वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे. तिथं पंढरीशी परमात्मा राहतो. पंढरपूर पाटणी गा महाराज सरो पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. पंढरपुरामध्ये भगवान पंढरीशी परमात्मा राहतात, पांडुरंग परमात्मा राहतात. जम्बूया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, पांडुरंग दीनबंधू एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देता विठो पाटील त्याचे नाव, चला जाऊ त्या ठाया काही भोजन नावाय विठोबाच्या धर्म जाऊ त्याचे चरणी लक्ष लागो. पंढरपूर शासना क्षेत्र तिथे भगवान परमात्मा साक्षात वास करतात. पंढरपूर क्षेत्राचा महिमा एवढा आहे, साक्षात तुमच्या मुखाने पंढरी 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 असं जरी म्हणतो, पंढरी 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 म्हणता पापाचे होईल. हरिमुखाने फक्त नुसतं पंढरी पंढरी जर म्हणाल तुम्ही तर आपल्याजवळ असणारी पाप नाहीशी होतील, पाप नष्ट होतील. एवढं पंढरी क्षेत्राचा महिमा आहे. पंढरीबद्दल काय बोलवा साधू संतांनी विशेष असं वर्णन केलंय पंढरपूर क्षेत्राचं. पंढरपूर म्हणजे काय, सगळेजण सुखासाठी प्रयत्न करतात, सुखाचा करता प्रयत्न करतात. काही मंडळी नामदेव महाराजांच्याकडे गेली आणि म्हटली, काही जण म्हणायला लागले की महाराज आमच्या जीवनामध्ये आम्ही संसारामध्ये आहोत, संसार करत असताना जीवाला काही त्रास होतो, क्लिष्ट कष्ट होतात, तळमळ होते, त्रास होतो आणि याच्यातून आम्हाला सुखाची अपेक्षा आहे, सुख मिळावं असं आम्हाला वाटतं. आमच्या जीवनामध्ये तळमळ 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 सुरू आहे, सुख मिळावं असं आम्हाला वाटतं. मग आम्ही काय करावं? तरी तू जाय तरी तू पंढरीची जाय एक वेळ. सुख जर हवं असेल पाहिजे असेल तर बाबा एकदा पंढरीला जा, एकदा पंढरपूरला जा. पंढरपूरला गेल्यानंतर काय होईल महाराज असं विचारलं. महाराज म्हणतात मग तू अवघाती सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. पंढरपूरला गेल्यानंतर बाबा तू संपूर्ण सुखी होशील. तुझ्या जीवनामध्ये दुःख राहणार नाही, दुःख नावाची गोष्ट तुझ्या जीवनामध्ये राहणार नाही. एवढं त्या पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर माणसाच्या अंतःकरणात अनेक विकार आहे. त्याच्यामध्ये विशेष महत्वाचा म्हणजे अभिमान आहे. अभिमान असा असणारा, अभिमान जायचा जर असेल तर महाराज म्हणतात एक काम करा, उठा उठी अभिमान जायचे स्थळ कोणते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे. तात्काळ अभिमान जावं असं जर वाटत असेल तर पंढरपूर मध्ये जा. पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर असं एका मोठ्या महात्म्यांच्या मुखातून चिंतन ऐकलं. पंढरपूरला गेल्याच्या नंतर असं एक प्रमाणे महाराज बर का, पंढरीचे कोणा नाही अभिमान पाया पडे जण एकमेक
मग मोठ्या एका महात्म्याने असं सांगितलं, म्हणजे असं प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, पंढरपूरला गेल्याच्या नंतर ते कोणालाही अभिमान नाही असं संतांचं प्रमाण आहे. पंढरीत माणसं तर सोडा, पण पशूंना देखील अभिमान आहे महाराज. कसा? पंढरपुरातल्या म्हशी बघा, तुम्ही जर चालले तर असं 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 मान करत झालं, अजिबात ओव्हरटेक करून जायचं नाही पुढं. असं एखाद्या गल्लीतनं तिकडून जर आला तर सरळ मागत जायचं, पुढे यायचं नाही अजिबात. म्हणजे पशूंना अभिमान आहे, तिथं माणसांना अभिमान नसेल असं आहे का? नाही, माणसांनाही अभिमान आहे. तर महाराजांनी सांगितलं, महाराज असं का म्हणतात पंढरीची कोणालाही अभिमान, किंवा लगेच पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर अभिमान जातो, असं हे कसं काय? तर महाराज म्हणजे नुसता पंढरपूरमध्ये गेला राहिला तर अभिमान गेला असं नाही. पंढरीमध्ये जाऊन काहीतरी साधना करा, पंढरपूरमध्ये जाऊन तिथला जो विधी आहे तो करा. ते केल्याच्या नंतर मग भगवान परमात्म्याच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या अंतःकरणातला अभिमान जाईल. मिळालं पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरचे असे अनेक विषय, पंढरपूरमध्ये तुम्ही जर गेला तर तात्काळ अभिमान नाहीसा होतो. त्या पद्धतीनं आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याशी प्रेम धारण करायचं, प्रेमाने भगवान परमात्म्याजवळ जा. आणि गेल्यानंतर जसं तो गोवर आहे म्हणतात, प्रणाभिमानी विसरणी जाते, एक एका लोटांगणे जाते रे, निर्मळ चित्ते झाले नवनीते. तर काय अभिमान माणसाजवळ राहत नाही. पंढरपूरचा हा विशेष आहे, पंढरी नगरीचा विशेष आहे. पंढरपूरमध्ये पंढरपूरचे भरपूर विशेष आहेत. महाराज म्हणतात, तुका म्हणी जाय एक वेळ पंढरी तयाचे घरी यमनसे. एकदा पंढरपूरला तुम्ही जा बाबा, जा. कसं जा? उगाच गेलं पंढरपूरला, गाडीनं गेला, जोरात गाडीने गेला आणि जोरात घरी आला. काय म्हटले? होईल का? शक्य नाही. भगवान परमात्मा तुकोबाराने जशी वारी केली, तुकाराम महाराजांच्या घरामध्ये जशी वारी होती त्या पद्धतीने भगवान परमात्म्याचं दर्शन घ्या, देवाकडे जा. जसं महाराज म्हणतात की एकदा भगवान परमात्म्याचं दर्शन जर घेतलं तर जन्मान आपण आल्याचं सार्थक होईल. तुकाराम पंढरपूरचा महिमा असं महाराज सांगतात. पंढरीची तुकोबरा एक निष्ठा आहे म्हणून महाराज म्हणतात की बाबा पंढरपूर खूप विशेष आहे. म्हणून मी काय करतो? पंढरीची वारी करतो. महाराज म्हणतात पंढरीची वारी करतो, अनेक न करी तीर्थव्रत, दुसरी मी तीर्थव्रत वगैरे करत नाही. मग महाराजांना असं म्हणायचं तुकोबरायांना दुसऱ्या तीर्थाला कमी समजलं तुकोबरे असं म्हणायचं की नाही? असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. कारण का? तर तुकोबरा भगवान पंढरीच्या परमात्म्याशी एकनिष्ठ आहे. जसं आई असते,
आई का नीट ऐकते ना, आई असते, आईचं लहान मुलगा असतं, त्या मुलाला विचारा तुला कोण आवडते रे, लहान मुला तो काय म्हणत, मला शेजारी आवडतो, नाही तो काय म्हणत, मला माझी आईच आवडते. कोण आवडते, आई आवडते. मग दुसरे आवडत नाही म्हणजे दुसऱ्याची तो निंदा करतो, दुसऱ्याला कमी समजतो असं म्हणायचंय का, नाही. दुसऱ्यांना तो कमी समजत नाही, तर आपल्या आईला आई आवडते का म्हणतो, तर तो आईशी एकनिष्ठ आहे म्हणून आई आवडते. दुसऱ्या तीर्थक्षेत्राला दुसऱ्या तीर्थाला जात नाही असं म्हणतात म्हणजे दुसऱ्या तीर्थाची निंदा करतात किंवा त्या तीर्थाला कमी समजतात असं अजिबात म्हणण्याचं कारण नाही. तर तो कोरे भगवान पंढरीश परमात्म्याशी एकनिष्ठ आहेत, पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत म्हणून महाराज म्हणतात की बाबा दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जात नाही, पंढरपूरलाच मी जातो. कारण सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे पंढरपूरला गेल्याच्या नंतर सगळ्या तीर्थाला गेल्याचं फल मिळतं. मग असं आहे, एखादी वस्तू तुम्हाला आणायची ती वस्तू इथे बलवडीमध्ये मिळते, तीच वस्तू आणण्याकरता तुम्ही तिकडे सोलापूर आपला किंवा सांगली वगैरे वगैरे इकडे जाताल का, आटपाडीला वगैरे. आटपाडी आम्हाला जवळ आहे महाराज, मग जवळ असेल तर तिथे माणसात लांब जायचं कारण आहे का, नाही. लांब जायचं कारण अजिबात नाही. एखादी वस्तू जवळच मिळत असेल तर लांब वाया का, वायासीन का बरं, वायासीन कशासाठी, म्हणून तुम्हाला जे फल पाहिजे, ज्याची गरज आहे तुम्हाला ते सगळं पंढरपूर मध्ये मिळतंय. महाराज म्हणतात म्हणून तिकडे जायची गरज नाही. आरोग्य सांगता एक वेळा भेटे म्हणून कलुष्टे देखील या. महाराज म्हणतात आरोग्याचं पाठे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या. सगळं 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 काही पंढरपूर मध्ये तुम्हाला मिळते, मग दुसरीकडे जायची गरज आहे का, नाही. आता आम्ही सगळेजण जातो काय जातो त्याचं एक कारण आहे. तुकोबाराने आम्हाला सांगितलं ना, महाराज म्हणतात जवळ सगळं सिद्ध आहे हात चालावं या पाय, तर तो आपल्या सोयीत पाहिजे तीर्थयात्रे जायचं म्हणून बाबा तुम्हाला जायचं जा, तुम्ही जा तीर्थयात्रेला जा तुकाराम महाराज म्हणतात. पण महाराज स्वतः भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ आहेत. महाराज आढळतील काय एखाद्याला, एखाद्या घरामध्ये असतात माणसं समजा काय मी ते करू का, की इकडे जाऊ का, त्या देवाला जाऊ का म्हटलं तर ते म्हणतात आपण कशाला आढवा, तुम्हाला जायचं असेल तर जा, तुम्ही या ना, नाही आम्ही नाही येत, तुम्ही जायचं असेल तर जा, तुम्ही जायचं असेल तर जावा, तुम्ही नाही आम्ही नाही, आम्हाला काही याची गरज नाही, आम्ही पंढरपूरला जातो. तसं तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जायचं असेल ना जा बाबा, तुमचे हातपाय जोपर्यंत चांगले असतील केदारनाथ बद्रीनाथ अमरनाथ सगळीकडे जा. पण काय आम्ही फक्त पंढरीला जाणार. बाकी तीर्थयात्रा करणाऱ्या मंडळीने आपल्या अंगावर झाड पाडून घ्यायची काही गरज नाही. सांगण्याचा उद्देश तुकोबाराय भगवान परमात्म्याशी एकनिष्ठ आहेत, पंढरी नगरीशी एकनिष्ठ आहेत म्हणून महाराज म्हणतात की अनेक करी तीर्थवर तर दुसरीकडे मी कुठे जात नाही, दुसऱ्या कोणत्या तीर्थाला वगैरे मी जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात अनेक काही तीर्थवर असं म्हटलं. महाराजांच्या जीवनामध्ये महाराज कोणते व्रत पुढं काय आहे परंपरा, कोणते व्रत वगैरे काय करत अभंगाचं दुसरं
पंढरीची वारी करतो. पंढरीची वारी करत असताना इतर कोणत्याही तीर्थाचं व्रत आम्ही करत नाही. माझ्या जीवनामध्ये महाराज म्हणतात मी व्रत करतो. महाराज म्हणतात कोणतं व्रत आहे महाराजांच्या जीवनातलं व्रत? एकादशी करीना उपवासी गायना हरणीसे मुखेना. एकादशीचे व्रत मी करतो. एकादशी करा. सदसंतांनी एकादशी करायला सांगितलेलं आहे. रुक्मांगला करणे एकादशीचा छंद तेने परमानंद. प्रगटाला माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी छंद असावे. काय छंद असावे? छंद छंद करता. छंद म्हणजे छंद असावे प्रत्येकाच्या जीवनात. ज्याच्या जीवनामध्ये छंद नाही त्या माणसाचं जीवनच नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी छंद असावा. रुक्मांगद राजाला एक छंद होता महाराज. तुम्हाला आम्हाला काहीतरी छंद असतो. काही जणांना मोबाईलचा छंद, काही जणांना गाडीचा छंद, काही जणांना फिरायचा छंद वगैरे, काही जणांना जेवायचा छंद. आता किती सांगावं तेवढं कमी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी काहीतरी छंद असतो. छंद असतो. रुक्मांगद राजाच्या जीवनामध्ये रुक्मांगद राजाला एक छंद होता. कशाचा? जेवायचा नाही, उपवास एकादशीचा छंद होता त्यांना. कशाचा हो? एकादशीचा छंद होता. त्या छंदामुळे भगवान परमात्मा प्रगट झाले. तेव्हा त्या पद्धतीने अंबरीशी राजा होते. अंबरीशी राजाला पण छंद होता. अंबरीशी कारणी द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटाला. अंबरीशी राजालाही द्वादशीचा छंद होता आणि त्यामुळे भगवान परमात्म्याची त्यांना प्राप्ती झाली. एकादशीचे व्रत करत होते. एकादशीचे व्रत कसं करतात? कसं करावं एकादशीचे व्रत? आमची महाराज मंडळी आंदेकर मंडळी करत असतात. कशी? दशमी, एकादशी आणि द्वादशी 3 दिवस आहे. काय 3 दिवस? ते म्हणा 3 दिवस उपास राहायचं का महाराज? एकादशीचा दिवस कसा उपवास घडतो कसा काय आमचं आम्हालाच माहिती. तुम्हाला काय माहिती? काही माणसं असं म्हणतात म्हणजे भूक बर्दाश्त होत नाही, भूक सहन होत नाही. मग कसं करायचं? दशमीच्या दिवशी एक टाइम एक वेळ जेवायचं. एकच वेळ. एक वेळ दशमीच्या दिवशी जेवला आणि एकादशीच्या दिवशी दिवसभर जेवायचं नाही. एकादशी दिवशी काय करायचं? फल आहार. फल आहार म्हणजे फळ म्हणजे साबुदाणा, त्या काय म्हणतात आणि कढईचा भात, याला फळार म्हणतात का? नाही, आपण फळार म्हणतो. फल म्हणजे फळ. पेरू असेल, सफरचंद असेल वगैरे वगैरे फल आहे. ते फल खाऊन जो आहार केला जातो त्याला सरळ आहे फल आहार असं म्हणतात. एकादशी थोडंसं काहीतरी दूध घ्या वगैरे थोडंसं घेऊन त्यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी 7च्या आत पारणं सोडावं. एकच टाइम द्वादशीला जेवायचं. अशा पद्धतीचं व्रत आहे एकादशीचं व्रत आहे. आता अन्नमय कोश असल्यामुळे हे व्रत काय जास्त कोणी करत नाही. एक दिवस असं माणूस म्हणतात की कधी एकादशी संपते कधी जेवण करूया असं प्रत्येकाला होतं. आमच्याकडे काही जणांना विचारलं उद्या एकादशी जर असली तर आजच तयारी चालू होती त्यांची. आज सकाळपासून उद्या एकादशी जप करायला सुरू करतात. उद्या एकादशी मग काय करा? भरपूर जेवण करा. रात्री काय म्हणते एखाद्याला विचारा उद्या एकादशी बरं का? एकादशी धरणाऱ्यांच्या विषयीच सुरू महाराज घ्या. उद्या एकादशी बरं का असं म्हणलं ते भरपूर आजच जेवण घ्या म्हणजे उद्या काही त्रास नको. एकादशी दिवशी सकाळी काही त्या पद्धतीने केळी, 1-2 किलो साबुदाणा, थोडाच आपलं 4-5 किलो बगरीचा भात वगैरे, खजूर, पेंड खजूर, काय काय काही बरंच काय काय खातात माणसं वगैरे. एकादशी असते. दिवसभर एकादशी करतात. एकादशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत सकाळी जेवतात. कारण कालची काय होती? एकादशी. हा बघा हे महत्वाचं आहे. कालची काय होते? एकादशी होती. सकाळी उठल्या 7ला जेवण करतात भरपूर. आणखी एक विशेष आहे महाराज एकादशीच्या दिवशी माणसाला एवढी भूक लागते इतर दिवशी भूक लागत नाही. पण एकादशीच्या दिवशी का भूक लागते कोणाला ठाऊक. कारण आम्ही एकादशी धरतो त्याच्याकरता माहिती भरपूर त्याच दिवशी भूक लागते. ती म्हणजे परीक्षाच आहे माणसाची. काही असो एकादशी करा, एकादशी करायचं, एकादशी करा. एकादशीच्या दिवशी जो कोणी एकादशी धरत नाही करत नाही त्याच्याकरता तुकोबारायांचं बोलणं आहे. बरंच एकादशीच्या अन्नपानाचे न करते भोजन स्वानुष्ठी समान म्हणजे ते एकादशी न करणाऱ्यांना महाराज म्हणतात की अधर्म जन्म म्हणून म्हणतात. तुकोबारायांचं बोलणं आहे बरं का. तर तुकोबारायांचं आग्रहाचं सामना आहे. व्रतामध्ये एकादशी व्रत ही सार आहे. एकादशी करा. एकदा काय झालं तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकोबारायांचं जीवन हालाकीचं होतं. तुकोबारायांच्या सावकारी होते. पहिल्यांदा सावकारी होती पण नंतर
महाराजांच्या जवळ काही नव्हतं. काही नसताना हिंदुस्थानातील छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की म्हटले त्यांच्याकडे काही नाही, तुकोबा यांच्याकडे काही नाही. मग म्हटले आपण काहीतरी त्यांना सोनं नाणं धन वगैरे काहीतरी द्यावं. तुकोबऱ्यांचे जीवन एक तुकोबऱ्यांच्या जीवनातलं उलट म्हणा. तुकोबऱ्यांचं जीवन असं होतं की सोने रुपये आम्हाला समान माणिक्य पाषाण असं तुकोबऱ्यांच्या जीवनातलं उलट. हल्लीच्या काळात जर काही जणांचं असं आहे बरं का, सोनं रुपये आम्हा आणि मृत्यू समान तुम्हा असं आहे. सोनेरी पिढीने आम्हाला आवडतं, मृत्यू समान तुम्हाला असं काही जणांचं होत आहे. पण तुकोबऱ्यांच्या जीवनात दौडत असं होते किंवा नाही आम्हाला हे काही आवडत नाही. तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये असं बरं चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं शिवाजीराजे म्हणजे काही सामान्य नव्हते. शिवाजीराव महाराजांचा एक विशेष अवतारच म्हणावा लागेल. तुकोबऱ्यांच्या जन्म तुकोबऱ्यांचं शिवाजी महाराज ऐकायचे. तुकाराम महाराजांच्या जीवनाशी शिवाजी महाराजांच्या जीवनाचा संबंध आलेला. संबंध तुकोबऱ्यांची परिस्थिती शिवरायांना माहित होती. शिवाजी महाराजांनी नजरा तुकोबऱ्यांच्याकडे पाठवला. नजरांना पाठवलं त्यानंतर महाराज म्हणतात तुमचे ये रे विठ्ठल तुमचे समान. तुमचं जण जे आहे ते मला मृत्तिके समान आहे, माती प्रमाण आहे. म्हणून म्हटले माझी एवढी एकच इच्छा. आपला विषय काय सुरू आहे? तुकाराम महाराज म्हणतात कंठी मिरवा तुळशी कंठामध्ये तुमच्या तुळशीची माळा घाला आणि एक काम करा, व्रत करा एकादशी बनवा हरीचे दास. तुका म्हणे माझ्या जीवनामध्ये मला म्हटले एकच इच्छा आहे. महाराज राजे तुम्ही येताय ना, आपल्याकडे येत आहे, भगवान परमात्म्याची सेवा करा, देवाची भक्ती करा, हरीचे दास म्हणून या स्वतःला, एवढीच माझ्या जीवनामध्ये माझी इच्छा आहे असं तुकोबराय म्हणतात. एक विचार करा, मोठे हिंदुस्थानचे राजे येतात आणि त्या राजांना तुमचं धन म्हणजे माझ्यासाठी माती समान आहे हे म्हणण्यासाठी ताकदच लागते. महाराज शिवाजी महाराज काय म्हणतात ते म्हणजे मृत्युके समान. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे जनक असे असणारे स्वानंद सिंहाचे सद्गुरू जोग महाराजांच्या बाबतीत एखादा एक गोष्ट घडलेली. जोग महाराजांच्याकडे एक व्यक्ती आली महाराज, आणि महाराजांना कशाची तरी गरज आवश्यकता भासली असं म्हणतात की काही पैसे लागणार होते. एक व्यक्ती महाराजांच्याकडे आली आणि त्याच्या हातामध्ये तेव्हा 1 लाख रुपये होते. ती व्यक्ती म्हणाली की महाराज हे घ्या, 1 लाख रुपये मी तुमच्याकडे आणले, घ्या बघा, मी 1 लाख रुपये देतोय तुला, क्षमा 1 लाख रुपये तुम्हाला देतोय, घ्या पैसे घ्या असं म्हटल्यानंतर महाराज म्हणले नाही नको, तुमचे पैसे मला नको म्हटल्यानंतर तो म्हणला महाराज तुम्हाला असा माणूस सापडेल का लाख रुपये देणारा? कुठे सापडून बघा तुम्ही, कुठं तुम्हाला लाख रुपये देणारा माणूस सापडणार नाही. त्यावेळेस जो महाराजांचे उद्गार आहेत, महाराज म्हणले अरे वेड्या, पण 1 लाख रुपये देणारी माणसं सापडते, पण लाख रुपये देत असताना नको म्हणणारा तुला सापडणार नाही. जीवन आहे तसं जोग महाराजांचं जीवन असो. तर महाराजांच्या जन्माने महाराज म्हणतात की व्रत करा एकादशी, एकादशीचं व्रत करा, व्रत करा एकादशी, हरिजागर पुण्य असे गाता नाचता फार एकादशीचं व्रत करावं, एकादशीचं व्रत करा म्हणतात. एकादशीचं व्रत करणं चांगलं आहे. विज्ञानाच्या दृष्टीने आपण पाहू जर गेलो तर ऐका,
विज्ञानाच्या गोष्टी. विज्ञान कुठून आणलं मध्ये तिथं? हा, विज्ञानाचा आपला विषय सुरू आहे. विज्ञानाचं कसं आहे, विज्ञान सांगतं मशीन असते, एखादी मशीन म्हणा, गाडी म्हणा. मशीन जर अखंड 4-5 तास किंवा 7-8 तास चाललं तर मशीन गरम होते. तसं आपली मशीन रोजच चालू आहे, रोजच खायचं चालू आहे, मशीन रोजच चालू आहे. त्या मशीनला एखाद्या दिवशी विश्रांती मिळावी याकरता काही का उपवास धरा. 15 दिवसातून महिन्यातून उपवास धरलेला चांगला असतो. एकादशी धरलं चांगलं आहे म्हणून तुकोबाराने आग्रह केलेला आहे, एकादशी धरा. माझ्या जीवनामध्ये तुकोबा म्हणतात, मी एकादशी व्रत करतो. व्रत एकादशी करण उपवासी निगाईना हरणीची मुखी नाम. एकादशीच्या व्रत करून मी काय करतो, अहमनिशी म्हणजे रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो. भगवान परमात्म्याचे एकादशी देवाची सेवा करतात. एकादशी करत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात. एकादशी असावी, एकादशी करा. एकादशी करता करता काय करा, देवाचं नामचिंतन नामस्मरण देखील करा. आता काही माणसं मला काही जण काय करतात माहितीये का, निर्जला एकादशी करतात. निर्जला एकादशी. गुरुराव महाराजांनी असं सांगितलं होतं की एकादशी निर्जला एकादशी करतात. एकादशी करणारे काय करतात, एकादशीच्या दिवशी पाणी देखील पित नाही. मग काय करतात, कीर्तन प्रवचन नाही, त्याचा काही संबंध नाही. आम्ही एकदा महाराज असाच प्रयोग केला होता, निर्जला एकादशी धरायचा प्रयोग केला. म्हणजे तिघ सोबत होतो. एकादशी पाणी प्यायचं नाही असं. दुपार संध्याकाळ 2-3 वाजेपर्यंत आलो तिथं. आल्यानंतर म्हटलं माझे डोळे पांढरे व्हायला लागले पाणी न पिल्यामुळे. ते दुसऱ्या व्यक्तीने एकाला पाणी आणून दिलं, म्हणजे जवळ तिथं एकदम वरच असेल म्हणजे पाणी पिऊन. आपण काय तो प्रयोग करायला नको. बाकीच्या लगेच तेव्हा फराळ केलं. तो काय एकादशी म्हणजे नियम काही पौर्णिमेच गेलं नाही. सांगायचं उद्देश असा, महाराज म्हणतात किंवा एकादशी करा. एकादशी निर्जला एकादशी करून काही जण करणारे आहेत, अभ्यास करून करतात. निर्जला एकादशी करणारे आहेत, सकाळपासून पार संध्याकाळ पाणी न घेणारे, दुसऱ्या दिवसापर्यंत पाणी न घेणारे आहेत. पण कसे करतात, एकादशी सुरू असली निर्जला एका ठिकाणी झोपून राहायचं, कुठेही जायचं नाही, काही करायचं नाही. मग महाराज म्हणले झोपून राहिला तर तू काय नामचिंतन करतो का देवाचं, कीर्तन टाळ घेऊन उभारतो का, कीर्तन प्रवचन करतो नाही. महाराज म्हणजे एकादशीला फराळ करा, फराळ खा. फराळ खाऊन काय करा, देवाचं नामचिंतन करा, भजन करा, कीर्तनात हरिपाठात नाचा, हरिपाठ कीर्तन करा, काय करा, फराळ करून. पण एकादशी असावी, एकादशी करा. आपला विषय काय सुरू आहे तर एकादशी करावी, एकादशी असावी. तुकोबाराय म्हणतात की व्रत एकादशी करीण उपवासी. एकादशीचं व्रत हे उपवासाला मी करतो. आणि पुढे जाऊन महाराज म्हणतात गायीना हरणीसी नाम अहरणी म्हणजे रात्रंदिवस भगवान परमात्म्याचे मी नामचिंतन करतो. तुकोबारायांच्या जीवनामध्ये नामचिंतनाचा एवढा प्रभाव आहे. तुकोबाराय भगवान परमात्मा नामचिंतन कसं करतात, सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्त समाधान. तुकोबारायांची भगवान परमात्म्याची नामचिंतनाची सेवा चालते. कशी हो, कशी चालते, सदा. आपल्याकडे आमच्याकडे काही माणसं आहेत ते कसे करतात, कदा. सदा आणि कदा दोन आहे. काय काय कसे कसे, सदा आणि कदा. म्हणजे सदा सर्वकडे करणं वेगळं, कदा कदा करणं वेगळं. आपल्याकडे काही कार्यक्रम जर असला तर काही माणसं 8 दिवस भरपूर देवाची सेवा करतात. आमच्याकडे सांगतोय, आपल्याकडे इकडे काही झाडं अंगावर पाडून घ्यायची गरज नाही. आमच्याकडे सप्ताह जर 8 दिवस मंदिरामध्येच राहणार काही माणसं, आणि सप्ताह झाल्याच्या नंतर परत पुढच्याच वर्षी येणार. त्यानंतर काही नाही, परत पुढच्या वर्षी. याला सदा म्हणतात का, सदा म्हणतात केला, कुठे गेला सदा, याला सदा म्हणत नाही. मग काय म्हणतात, याला कदा म्हणतात. मग तुकाराम महाराजांची सेवा कशी आहे, सदा सदा सर्वकाळ भगवान परमात्म्याची सेवा चालू. महाराज म्हणतात सदा नाम घोष करू हरिकथा किंवा रात्र न कळे दिवस न कळे अंगी पिळे दैवत भगवान परमात्म्याचं सदा सर्व काळ महाराज नामचिंतन करतात. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. नामचिंतन जो करत नाही त्याला
माऊली ज्ञानोबर पापी म्हणतात. पापी नामचिंतन करत जावा. आहे का ज्ञानेश्वर महाराजांचं असं एखादं प्रमाण हरिपाठामध्ये असेल म्हणून असं उद्या सांगतो. उद्या नका सांगू, आज ते आपल्याला महत्वाचं आहे. हरिपाठामध्ये ज्ञानोबर म्हणतात नामासी विमुख हो नर पापिया हरी धावया नकळी कोणी. काय म्हणतात, नाम जर घेत नसेल देवाचं नामचिंतन करत चला. देवाचं नामचिंतन नसेल विठोबाचे नाम भिक्षारीचे तोंड प्रत्यक्ष ते तोंड चर्मकाचे. भगवान परमात्म्याचं जे कोणी नामचिंतन करत नाही त्याला तुकाराम महाराज वेगळ्या भाषेत बोलतात. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, देवाचं नामचिंतन करा. नामचिंतन केल्यामुळे काय होतं सगळ्याला तुम्हाला माहित आहे. देवाचं नामचिंतन जर केलं तर काय होतं, पुण्याचे गणना कोण करी. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. किंवा हरिमुखी गाता हरे तुली चिंता त्याने मागुता जन्मदिनी हरे हरे तुम्ही मला रे सकळ त्यांनी माया जळत पिल. भगवान परमात्म्याचं नामचिंतन असं आहे. त्या नामचिंतनाच्या योगाने आपल्या जवळ असणार पाप नाही सवत. सगळ्यांनी करावं. म्हणून ज्ञानोबर इकडे ज्ञानोबर यांचं गावत नाही. ज्ञानोबर यांनी सगळ्यांना विनंती केली बरं का महाराज. सगळ्यांना म्हणजे कोणाला कोणाला विनंती केली पहिल्यांदा पहिल्यांदा विनंती करतात सगळ्यांना. पहिली विनंती कोणाला येऊ, गायक आहेत गायकांना विनंती करतात. गायक मंडळी गाते. दुसरी विनंती सगळ्यांना तुम्हाला ऐकणारे श्रोते जे ऐकणार आहेत त्यांना. आणि तिसरी विनंती चतुर जी माणसं आहेत. काही माणसं चतुर असतात बरं का, खूप चतुर असतात. आमचे शिवम महाराज शिवम आहेत वगैरे चतुर असतात, खूप चतुर. त्या चतुरांना देखील चतुर काही विनोदी आहेत, काही दुष्यंते स्वरूंबावी पूर्ण ज्ञाते अशी बरीच माणसं आहेत साधना करणारे वगैरे. सगळ्यांना या सगळं ते अजून काही असतील काही राहिले असतील त्यांना सगळ्यांना काय म्हणतात विनंती आहे. सगळ्यांना विनंती काय कशाची विनंती आहे महाराज, तर ज्ञानोबराय म्हणतात करा विठ्ठल स्मरण. तुम्ही सगळेजण विठ्ठल स्मरण करा. गायक लोकांनी वगैरे वगैरे ज्ञानी लोकांनी असं अभिमान धारण करण्याची गरज नाही. आम्ही गायक आहोत, आम्ही कलाकार आहोत, आम्ही वादक आहोत, मागण्याची गरज नाही. काय करा, देवाचं नामचिंतन करा. ज्ञानोबराय म्हणतात बोलण्याचा विषय असा आहे, क्षमासाहेब बोलण्याचा. ज्ञानोबराय साधुसंतांचे प्रमाण असे आहे की साधुसंतांनी सगळ्यांना नामस्मरणाचा नामचिंतनाचा आग्रह केलेला आहे. देवाचं नामस्मरण नामचिंतन म्हणजे कसं आहे, खूप देवाचं नाम मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चढ गगनावनी वाढ नाही. भगवान परमात्म्याचं नाम खूप मोठं आहे. देवाच्या नामाची बरोबरी करता येत नाही. देवापेक्षाही भगवान परमात्म्याचं देवाचं नाम मोठं आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. भगवान परमात्म्याचं नाम किती मोठं आहे हे देवाला देखील माहित नाही. काही माणसांचं कसं असतं बघा महाराज, त्यांच्याजवळ किती पैसा धनधान्य संपत्ती वगैरे आहे त्यांनाच माहित नसतं. तसं देवाचं नाव किती मोठं आहे, देवाच्या नावामध्ये किती ताकद आहे देवालाच माहित नाही. भगवान परमात्म्याचं नामचिंतन नामस्मरण करतात. शेवटच्या जन्माला महाराजांचं भगवान परमात्म्याचं नाम हे कसं आहे, अभंगाचा शेवट
तुकावणी व्रत एकादशी करण उपवासी गायन हरणी से मुखी नाम आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सगळ्यांनी प्रेमाने मुखाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा आणि हाताने टाळी वाजवा. विडोबार नाम विठवाचे घे नैमवाचे बीजकल्पांचे धुकामणी व्रत एकादशी कर्ण उपवासी गायन हरणी से मुख्य नाम भगवान परमात्माचं नामचिंतन महाराज म्हणतात. देवाचं नाम विठवाचे वाचे नाम घेईन भगवान परमात्म्याचं देवाचं नामचिंतन माझ्या वाचेने सर्व काळ घेईन. तुकाराम महाराजांना देवाच्या नावाची एवढी सवय लागली होती
माझी मदत झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतलाचे भगवान परमात्म्याचं सर्व काळ तुकाराम महाराज म्हणतात माझी स्थिती असेल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल योगावे येणे सोसेवन झाले हवारे परत माघारी घेत नाही देवाच्या नामचिंतनावर तुकोबारायांची अशी अवस्था आहे तुकाराम महाराज स्वतः भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात आणि सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना काय म्हणतात राम राम स्मराधी लाहू करा गट झाला मळवंदी सांडा वाहुरी उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी कारण का आपल्याला आयुष्य कमी आहे म्हणून तुकोबाई म्हणतात की त्या देवाचं नामचिंतन नामस्मरण करतो नाम विठोबाचे हे नानिवाचे बीजकल्पांतेचे तुका म्हणे भगवान परमात्म्याचं नाम हे कसं आहे बीजकल्पांतेचे कल्पांत जो बीज म्हणजे भगवान परमात्म्याच्या देवाच्या नामापासून सगळं सृष्टी जगत हे उत्पन्न झालेलं आहे सगळं काही भगवान परमात्म्याचं नाम करणारं असल्या कारणानं भगवान परमात्म्याच्या नावामध्ये देवाच्या नावामध्ये अद्भुत शक्ती अशी आहे गाय नाचे रंगी शक्ती अद्भुत आहे आणि भगवान परमात्म्याच्या देवाच्या नावामध्ये अद्भुत शक्ती आहे भगवान परमात्म्याच्या देवाच्या नामापासून सगळं सृष्टी उत्पन्न झालेले बीज आहे भगवान परमात्मा म्हणून महाराज म्हणतात तेव्हा देवाचं नामचिंतन सगळ्यांनी करा मी करतो मी पण सगळेजण देवाचं नामचिंतन करा देवाचं नामचिंतन नाही जर केलं तर काय होईल आपल्या जीवनामध्ये देवाची पूजा अर्चा भक्ती देवाची नाही केली देवाचं नामचिंतन नाही जर केलं तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया म्हणून काय करा देवाची भक्ती करा देवाचं भजन पूजन करा देवाचं नामचिंतन करा सांगत होतो माशी बजारे त्याला नाही तरी गेला जन्म अशा प्रकारे तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलाय झालेले शिव भगवान परमात्म्याचे त्या नावाची अर्पण ज्ञानेश्वर आहे तर आपल्याकडं विशेष आपल्या सांगोलकर वस्ती माऊली नगर येथे भगवान परमात्म्याची सेवा सुरू आहे सेवा चालू आहे 2 मिनिट अजून 15 मिनिट बोलायचं आहे मला अजून भरपूर खूप काही बोलायचं आहे थांब हा तर भगवान परमात्म्याचे सगळेजण आपण सेवा करतात साधू संतांच्या आशीर्वादानं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे कोणत्याही संतांचं मार्गदर्शन जर आपल्याला लावलं मिळालं तर ते रोपट जे असतं जसं म्हणतात ना माऊली म्हणतात युवले स्वरूप लावी येले द्वारी त्याचा गेला गगनावरी लहानसं छोटस युवले स्वरूप लावलं द्वारामध्ये लावलं भक्तीच्या द्वारामध्ये तर तेच रोपट त्यामुळे जसं म्हणतात ना त्याचा गेला गगनावरी तशा पद्धतीनं जयंगिरी महाराज म्हणा बिंदास बाबा आधी करून सदस्य त्यांच्या आशीर्वादाने आपण हा सप्ताह नामसप्ताह सुरू केला आणि त्या सप्ताहाचा स्वरूप या ठिकाणी आलेला आहे तसं सांगायचं झालं तर तुमच्या सांगोला तालुक्याच्या भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणतात बाबा काही ती मुलं काही त्यांची ऊर्जा सगळं अफाट आहे विशेष आहे तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत ते म्हणजे आहे त्यांच्या भाषेत सांगायचं सगळेजण तुम्ही प्रेमानं काय करता नामचिंतन भगवान परमात्म्याची सेवा करतात सगळेजणांचं विशेष सेवा या ठिकाणी आपले आदरणीय विद्वरत्न महाराज आहे महाराजांचं मार्गदर्शन आहे ज्ञानी माणसाचं मोठ्या माणसाचं मार्गदर्शन जर असेल तर गाडी कुठेच अडकत महाराज सुसाट गाडी चालत असते तसं आपल्या वस्तीवरचं काम आहे महाराजांना साथ करणारी महाराजांची टीम आहे त्यामध्ये आमची खाते आहेत इकडे नवनाथ महाराज आहेत वगैरे सगळेजण मंडळी पक्कन भरून मालवाडी शशांक महाराज आहेत वगैरे पाहुणी मंडळी देखील इथं येतात सेवा करण्यासाठी परंतु तुमचे पाहुणे जिथं जिथं असतील आमच्याकडे महाराज लग्न असलं तरी पाहुणे येत नाहीत लग्नाला आम्हाला वेळच नाही असे म्हणतात पण दुसऱ्या गावावरून पाहुणे देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात म्हणजे कार्यक्रम सगळेजण मनापासून सेवा करतात मनापासून सेवा करा सद्गुरू बिंदास बाबांचं जीवन तुम्हाला माहिती आहे वयाच्या 12व्या वर्षापासून बाबांनी भगवान परमात्म्याची सेवा केली जीवनाने बाबांनी काय केलं तर प्रत्येक माणूस सुधारला पाहिजे त्याच्याकडून भगवान परमात्म्याची भक्ती घडली पाहिजे याकरता खूप प्रयत्न केले आंध्र प्रदेश पर्यंत बाबा फिरले तिथपर्यंत फिरले सगळ्यांना भक्ती
भक्ती मार्गाला आलो. तिकडली बरीच माणसं अशी आहेत ते म्हणतात की आम्हाला पहिल्यांदा काही माहीतच नव्हतं. त्यानंतर बाबांनी पंढरपूरला जसं तुकोबा म्हणतात ना, जन्म आल्याचे सार्थक. तुमच्या जन्माला आल्याचं सार्थक काही जर असेल तर भगवान परमात्म्याचं दर्शन घ्या, एक वेळा पंढरपूरला जा, असं तुकोबा जसं सांगतात सद्गुरू भिंदास बाबांनी सांगितलं. त्या पद्धतीनं वारीसाठी महाराज माग वारीला जवळजवळ 500-600 लोक चालत येतात. चालत बसणीवर येणारी लोक वेगळी, वारी दिल्ली असं चालत पायी पायी चालत येतात आंध्र प्रदेशवरून. बसने जायचं म्हटलं तरी कंटाळा येतो, चालत माणसं एवढे लांबून येतात. असं भक्तिमार्ग लोकांनी सगळ्यांना भक्तीला लावलं. एवढंच नाही तर माणसाने स्वतःच्या जीवनामध्ये ज्ञानी बनलं पाहिजे, स्वतःच्या जीवनामध्ये ज्ञानी असलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून बाबाने काय केलं, बाबांचं असं बाबा सदा सर्व काळ म्हणायचे, माझं शिक्षणही जास्त झालं, मी नाही शिकलो, पण माझ्या मागची पिढी जी आहे, देवांची मुलं वगैरे आहेत, ती नक्की शिकली पाहिजे, त्यांना अडचण शिक्षणाची येऊ नये. म्हणून सद्गुरू भिंदास बाबांनी स्वतः शिक्षित असले तरी सुद्धा बाबांनी शाळा काढल्या. आज बाबांच्या नावावरती 5 शाळा आहेत महाराज. 5 नावावरती स्वतः गुरुवारी अंबादास बाबा चालवतात 2 शाळा आहे. आणि दुसऱ्या विजापूर जिल्ह्यामध्ये कर्नाटकमध्ये एक हॉस्टेल आहे, तिथं मी एकदा गेलो होतो. जे जाणं असतं आमचं सारखं, तिथल्या मुख्याध्यापकांनी सांगितलं होतं मला, म्हणजे 1980ला बाबाने काही 1000 रुपये तिथं दिले होते, 60 ते 70,000 रुपये. ती माणसं म्हणाले की म्हणजे शाळा काढायची वगैरे इच्छा आहे आमची, पण पैशाचा खूप म्हणजे पैसे लागतात वगैरे, कसं करायचं. तर बाबाने कुठून त्यांना पैसे दिले माहीत नाही. तर मुख्याध्यापकांनी मला सांगितलं, मला तेव्हा म्हणे 60 ते 70,000 रुपये भिंदास बाबाने आम्हाला दिले होते. त्याच्यामध्ये आता हॉस्टेल चालू आहे, निवासी हॉस्टेल आहे, जवळजवळ 400 ते 500 मुलं आहेत तिथं शिकायला आता कर्नाटकमध्ये. सद्गुरू भिंदास बाबांनी ही क्रांती केली. भक्ती तर करा, ते करत असतील त्याचबरोबर माणसाने ज्ञानी असलं पाहिजे, नाही का. माणसाच्या जवळ ज्ञान जर नसलं तर माणसाला खूप त्रास होतो असं सांगतात बघा, बरं का. एका ठिकाणी काय झालं, एक जावाई आला, बरं का, मला म्हणतात सामान, एक जावाई आला घरी, सासूबाईचा जवळ आला, दुपारी बोलत बसला. जावाईचं नाव पडल्यानंतर लोक असं कानटाव करून ऐकतात. जावाई सगळ्यांना आवडतो. जावाई दुपारी आला आणि सासूबाई वगैरे बोलत बसल्या. दुपारच्या वेळेस पत्र म्हणा, पोस्ट म्हणाला. पहिल्या काळात फोन वगैरे नव्हता, आताच्या काळात फोन आहे, काही सांगायचं ते लावला कानाला फोन, मिनिटाला सांगितली बातमी तिकडे त्यांना. पण पहिल्यांदा असं नव्हतं, काही असं पत्र असायचे. तो अर्जंट असेल तर तार नावाचा प्रकार होता, तार वगैरे. आता हल्लीचं हे काही नाहीच, हल्ली काही मला असं. तर पहिल्या काळात कसं होतं, जावाई बापू आली बसले तर दुपारी आला तो पोस्ट म्हणून त्यांनी पत्र दिलं, सासूबाईला पत्र दिलं. सासूबाईने बघितलं, म्हणजे त्या काळची सासूबाई ती काही शिकलेली नव्हती. आताची सासूबाई तिचं MA BA वगैरे असं डिग्री झालेली. आताच्या काळाची सासूबाई, त्या काळच्या सासूबाईचं काही झालेली शाळा वगैरे काही नाही. आपल्या जुन्या काळची सासूबाई, आताची सासूबाई तेव्हाची. सासूबाईने असं बघितलं, उलटून पालटून त्याच्यावर काय चित्र वगैरे काही नव्हतं, लिहिलेलं होतं. ते म्हणजे आपल्याला काही कळत नाही, जाऊ दे, जावाई बापूला दे. जावाई बापूने बघितलं. तुम्हाला एक सांगतो कसं आहे, प्रत्येकाजवळ एक अज्ञान असतं, ते अज्ञान सांगावं माणसाने, बरं का. महाराजांवरून सांगतो, अज्ञान सांगावं. तुमच्याकडे काही अज्ञान आहे, नाही तर उगाच काय म्हणतात ना, असं शहाणपणा करू नये. आता मी आहे, मला एखाद्या विचारलं, महाराज तुम्हाला पकवाजा येतो का, मग आपल्याला सगळं येतं. मला आळंदीची माणसं आहे, काही जण असं म्हणतात. असं म्हणून येत असलं तरच मला. असं आमच्यात एक महाराज बसली, असं पकवाजायला महाराज पकवाजा येतं म्हणून ते पकवाजायला बसलं. महाराज आमच्या मनात माझ्यासाठी काही धरली ठेवायची, चाल आता काय करता. ते म्हणला नाही, मला नाही वाजवायला. लोक म्हणले आता तर म्हणलं वाजवायला येतो. मग ते म्हणलं एवढं नाही, पण थोडं वाजवायला येतं. लोक म्हणले अगोदर सांगायचं नाही येत नाही. मग हे कशासाठी सांगतो, आपल्याजवळ असलेलं अज्ञान सांगावं. तसं त्या जावयाजवळ काढले होतं. एक जावया असं आला म्हातारा, बरं का, रात्री सांगतो. जावयाला सासूबाईच्या घरी आला, अज्ञान सांगावं स्वतःजवळ त्याने सांगतो. आला आणि भिंतीकडे तोंड करून बसला. भिंतीकडे तोंड करून म्हटलं, ते जाय बापू तिकडे काय तोंड केलं, तिकडे तोंड करा. तो म्हणला तसं नाही, मी भिंतीचा कलर बघत होतो, असं आहे का, इकडे तोंड करा. मग म्हटले जावई बापू बसला. तिथं बसल्याच्या नंतर मग जावयाला पोळी वगैरे स्वयंपाक सगळा तयार झाला. इथं जावई बापू बसले. सासूबाई पोळी आणली, लगेच बसतो खाऊन. 2-3 सासूबाई पोळ्या वाढल्या, पण ताटात पोळी काय. ते म्हणले आमचा जावई बापूला कसं असे राक्षसारखी भूक लागली. म्हणले पोळी आली, परत लगेच खाऊन टाकतो लगेच. ते म्हणजे जावई बापू लय भूक लागलेली दिसते तुम्हाला. साहेब म्हणजे तसं काय नाही, म्हणजे मी बरोबरीमध्ये नाश्ता करून आलो येतात. मग एवढ्या फास्ट का पोळ्या खातात. ते म्हणजे मी काही पोळ्या खाल्ले नाही. जावई बापूच्या शेजारीची एक रिडकू होता म्हशीचा. पोळी टाकली का पटक्यात लगेच खायचं, पोळी टाकली का लगेच खायचं. मग
सासूबाई म्हणल्या रेडकू खात असेल. हो म्हणलं रेडकू बरोबर तेच खाते म्हटलं. गडबडीमध्ये जाऊ दे म्हणलं होते म्हणलं आणि आता पोळी म्हणून पोळ्या नाही गेली तर जावाय बोललो काठी होती. काठी घेऊन अशी तयारच ठेवली. सासूबाई जशी वाकून पोळी वाढली अरे सासूबाईच्या कमरेत काठी जोरात मारली. सासूबाई म्हणजे अरे 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 मला मारला जावाय बापू. तू म्हणला तुम्ही का मध्ये आला. मध्ये नाही म्हणले मी पोळी वाढत होते. असं आहे काय बरं ठीक आहे म्हणले क्षमा असं आहे असं वगैरे म्हटलं. झाला जेवणाचा कार्यक्रम झाला. रात्री एक रुमला गेलं बाहेर जाऊ सासूबाईच्या रूम मध्ये गेला. सासूबाईच्या रूम मध्ये गेले. सासूबाई म्हणल्या चोर 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 म्हणलं. तो म्हणलं चोर नाही सासूबाई मी तुमचा जावाई. मग म्हणले आमच्या कुणीत कशाला मारायला आला इकडं. ते म्हणले तसं नाही तुम्हाला काठीने मारलं की नाही मागाशी तुमची क्षमा मागायची तुमच्या पाय पडायला म्हणून इथं मी आलो असं म्हणलं रात्री. असं का बरं ठीक आहे म्हणले सांगायचं जा तिकडे म्हणून गेले. मग त्याला परत बाहेर कसं जायचं होता. मग त्याने गाईड मला हुशार होता तो. तिथं खांब होता. खांबाला असं पहिल्या जुन्या काळात जावाय बापू कुणी असू दे फेटा असायचा. खांबाला असं फेटा बांधला आणि बाहेर गेला. बाहेर गेले तर रेडकू तिथेच होतं. बरोबर बाहेर गेला आता यायचं तेवढ्यात त्या रेडक्याने तो फटका असा कुरतडला. कुरतडले असा फटका ओढला तर सगळंच त्याच्या हातात आला. आता कुठे जावं काही कळलं ना. इकडे जायचं इकडे गेलं दरवाजा एक विहीर होती विहिरीत पडलं. विहिरीत पडल्यावर सगळेजण म्हणजे अरे विहिरीत काय पडलं. जावाय बापू पडले म्हणले जावाय बापू विहिरीत कसं काय पडले तुम्ही. तो म्हणला आंघोळ करते. रात्री 2 वाजता काय वेळेमुळे रात्री 2 वाजता आंघोळ करताय. त्यात एक चतुर माणूस महाराज बरं का आपल्या आव्हानाच्या सगळ्यात. तो म्हणला त्याला म्हणला काय रे तुला डोक्याचा भाग मी घाय का म्हणले. आल्यापासून मी उठतोय म्हणले काय करतोय ते सांग की लोकांना म्हणे मला रात्री दिसत नाही म्हणून सांग असं काय करतोय म्हणले. तो तेव्हा म्हणला नाही बरोबर आहे जरा रात्री मला दिसायचा जरा प्रॉब्लेम होता. तेव्हा म्हणला तर मी कशासाठी सांगतो स्वतःजवळ असलेला आज्ञाने सांगावं. त्या जावयाजवळ एक आज्ञान होत. त्याला सासूबाईने जावयाजवळ प्रत्येक या मूळ विषयावर आपल्या सासूबाईने जावयाच्या हातात पत्र दिलं. त्यांनी असं उलटून 4-5 वेळा असं बघितलं. पत्र बाजूला ठेवलं आणि लागला मोठ्यानं रडायला. रडायला लागल्यानंतर त्याचं बघून कसं आहे पुरुष मंडळी जर हळू रडतात महिला मंडळी कसं रडतात तुम्हाला तर माहितीच आहे. मला काही माझ्यापेक्षा सगळं तुम्हाला माहितीच आहे. महिला ते सासूबाई त्याच्यापेक्षा जोरात रडायला लागले. त्याच्यापेक्षा जोरात रडायला लागले. मामाजी आले. मामाजी त्यांच्या स्वरात मामाने मिसळला. आता हे दोघं रडायला लागले. त्याने गप्प बसणं बरं आहे की मला बरं नाही ना. मग ते पण रडायला लागले. मामा पण रडायला लागले. मामाला बघून मामाचे 4-5 मित्र आले. ते पण रडायला लागले. त्यांचं बघून अख्खं गाव आलं. गावातली काही लोक रडायला लागले. काही लोक म्हणाले तोडता महाराज नाही माणूस बरा होता पण काय करतात सगळ्यांना एक दिवस जायचंय जाऊ द्या हा घे. सगळेजण चर्चा करायला लागली. चर्चा सुरू झाली. सगळ्यांची सुरू झाली. सुरू झाल्यानंतर काही शाली माणसं तिथं आली. काही एका माणसाने विचारलं एका दुःख झाले तुम्हाला रडताय म्हणजे हो कशासाठी कळत नाही का कशासाठी म्हणजे माणूस मेल्या म्हणून रडतोय. हा म्हणलं बरोबर आहे. कोण मेले असं त्याने विचारलं. नेमकं वारले कोण. ते म्हणलं अरे अरे हे पण बरोबर आहे मला माहित नाही म्हणलं. मग तुम्ही कसं रडताय हे पा त्यांचं बघून मी रडतोय. त्यांना विचारलं काय रडताय तुम्ही. ते म्हणजे आम्हाला पण काही नाही माहिती कोण गेले. हे पा तिकडे तेव्हा तिकडे डोंगा आहे ना तो त्या डोंग्यातली माणसं रडतात त्यांचं बघून आम्ही रडतोय. त्या डोंग्यात जाऊन विचारलं तुम्ही कोण मेले म्हणून रडतात. ते म्हणजे आम्हाला पण काही माहित नाही पण आतनं जोरात आवाज येतोय. आतली माणसं रडतात त्यांचं बघून आम्ही रडतो. मग आतल्या लोकांना विचारलं तुम्ही का रडतात. ते म्हणजे कळत नाही का ते मामा सगळी सासूबाई रडायला बघितलं म्हणजे दिसत नाही का. मग मामाजींना विचारलं तुम्ही काय रडताय. मामा म्हणले आमची 2 जण म्हणजे माझी मंडळी जायला खूप 2 जण रडतात म्हणून रडतोय. मग परत शेवटी मामी जवळ आला. हे मामी जवळ आल्यानंतर पत्र मामीला म्हणले मामी तुम्ही काय रडताय. ते म्हणले कसं आहे दुपारी पत्र आलं. पत्र माझ्या हातात दिलं मला वाचता येतं त्यामुळे जावई बापाने दिलं. जावई बापाने बघितलं 4-5 वेळा उलटून पालटून बघितलं. त्यांना काही पत्रामध्ये मजकूर लिहिलंय मला काही माहित नाही. त्यांनी बघितलं नक्कीच पत्रामध्ये काहीतरी वाईट बातमी असेल म्हणून त्यांनी पत्र ठेवून ते जोरात मोठ्यानं रडायला लागले. म्हणून त्यांच्यापेक्षा वरच्या पटीतला स्वर मी लावला. मी त्यांच्यापेक्षा जोरात रडायला लागले. मग आता बरोबर कुठून सुरुवात झाली मला रडायची. मूळ कुठून सुरू झालं जावायपासून आले. जावायपासून सगळ्याची मुले जावाय बापू माफ करा कारण का जावायचा मान राखावा लागतो. हा काय सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे जावायचं सासूरवाडीत मान नाही जर राखला तो काही मुलीला बोलतो. हा तुझ्या घरी तिकडे गेलो काय त्यांना पद्धत आहे का बोलायची. माझा मान पण वगैरे राखला नाही. मला अनुभव नाही बाकीचं सगळ्यांना अनुभव आहे. त्या बऱ्याच जणांना माहिती आहे. महाराजांना माहिती आहे बाहेर जावाय बापू काय नाकाचं मोठी टीव्ही घाण पण जावायचा राखी मान आहे याचा असं.
म्हणजे सगळ्यांना अनुभव माहिती म्हणजे जावायला कसं दुखवावं बरं का. म्हणून काय केलं जावायला म्हणजे जावं बापू तुम्हाला जरा आम्ही डिस्टर्ब करतो, रडायचं जरा थांबा. काय करा, रडायचं जरा थांबा. तुम्ही का रडताय सांगा. सगळी माणसं म्हटले कोणी मेले मेले म्हणून रडतात, मेले कोणी तेच माहित नाही म्हणजे का रडताय तुम्ही सांगा. तू म्हणला मेले वगैरे काही नाही म्हणजे कसला काही म्हणलं नाही. का रडताय तुम्ही सांगा, कारण तर कळू द्या. तू म्हणला त्याचं काय आहे, दुपारी पत्र आलं सासूबाईंनी मला कळते वाचायला येते माझ्या हातात दिलं पण मला वाचायला येत नाही. काय म्हणलं, मला वाचायला येत नाही. मी मागं उलटून पलटून बघितलं असतं, मला वाटलं मला जर वाचायला आलं असतं तर याच्यामध्ये काय मजकूर आहे मी सासूबाईला व्यवस्थित वाचून सांगितलं असतं. वाईट वाटलं, मी काय शाळा शिकलो नाही बरं, काय शाळेला गेलो नाही असं म्हणून वाईट वाटलं, म्हणून मी रडायला लागलो. लोकांनी 4-5 कानाखाली गेला त्यामुळे तुझ्या माणसाला गाव रडते म्हणजे तिकडे कोण गेलं म्हणून असं कुठं असतंय. त्यांनी का सांगितलं, नाही जर शिकलं तर माणसाला त्रास होत. आता आम्ही आंध्र प्रदेशमध्ये जाते महाराष्ट्र तिकडे जात असताना माझ्या बाबतीत घडले त्या जिल्हा बिदरच्या ठिकाणी तिथं मी गेलो आणि बसेस असतात. बसेसने असं ठिकाणी गोल गोल जिलेबीचे आकडे म्हणतात असे कन्नड तेलुगू भाषा. एक आपल्याला तेलुगू कन्नड भाषा जमते येते, त्यांच्या भाषेत विचारलं म्हणजे ही बस कुठे जाते तर तो माणूस काय म्हणला असेल, मला म्हणला हा हे काय बोलायची गोष्ट आहे म्हणून, कपडे एकदम कडक आहेत वगैरे, हातामध्ये घड्याळ आहे, हातामध्ये स्मार्ट फोन आहे, एवढा असून तुम्हाला येत नाही का वाचायला म्हणलं. त्याला म्हणलं अरे मला येते बरोबर आहे, हिंदी येत नाही, इंग्लिश मराठी सगळं येते पण तुझी भाषा येत नाही म्हणलं वाचायला. बोलायला येते पण वाचायला येत नाही. तो म्हणला शिकायचे मग. काय म्हणलं मला शिकायची गरज नाही, तुला सांगायचं का गाडी कुठे जाते. मग त्यांनी सांगितलं आमच्या ठिकाणी गाडी येते. मी का सांगतो तुम्हाला, नाही जर शिकलं तर कसं आहे माणसाला ह्या काळामध्ये शिक्षणाची खूप गरज आहे. मी सद्गुरू भिंगरासाहेबांनी काय केलं, भक्ती ज्ञानाचा भक्तीचा प्रचार तर केलाच केला पण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. त्याकरता शाळाही बाबांनी केल्या, त्या शाळा व्यवस्थित चालू आहे. तेच बाबांचं कार्य अविरतपणे अखंडितपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं गुरु रंगराज बाबा पुढे येत आहे. सगळेजण तुम्हा सगळ्यांचं प्रेम बाबांच्यावरती आहे. असं सगळेजण भगवान परमात्म्याची भक्ती करत आहात. वस्तीमध्ये सगळे म्हणजे तुमच्याबद्दल काही बोलावं काही सांगा. वस्ती आहे नीट आमचे महाराज म्हणजे येतात काय वस्तीवरती असं म्हणतात की खूप माणसं सगळी प्रेमळ आहेत, भजन पूजन दिवस नामचिंतन भक्ती सगळेजण करतात म्हणून न चुकता दरवर्षी येतात सगळेजण. असेच प्रत्येकजण यावं आणि भगवान परमात्मा नामचिंतन देवाची भक्ती सगळ्यांच्याकडून घडावी असं भगवान परमात्म्याच्या चरणाशी प्रार्थना करतो. असं वेळ बराच राहिला आहे. बोलता बोलता काही एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो माझा शब्द माझ्या पदरात टाक, तर धोत्रात मी तिकडे तुमच्या बलवीच्या पलीकडे घेऊन टाकून देतो. असं भगवान परमात्म्याच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करतो. अशाच पद्धतीने सगळ्यांना भक्ती घडावी अशी पुन्हा एकदा भगवान परमात्म्याच्या चरणाची प्रार्थना करू. झालेली सेवेला इथंच पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करा. तुकाराम
जय